आमदार आदित्य ठाकरेंनी कोकणामध्ये आपल्या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दुरावस्थेची पाहणी करत सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। खड्डे भुयारी मार्गातल्या पाण्यावरनं त्यांनी संताप व्यक्त केलाय। महामार्गाची स्थिती अत्यंत भयावह आहे। मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आणि मी आपण एकदा एकत्र या रस्त्यावरनं एकत्र चालूया आणि रस्त्यांची ही अवस्था पाहूया, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। पावसाळ्याचं कंटिन्यू पाणीच आपल्याला रस्त्याची हे क्रॉस करायला दिलं तुम्हाला। हा, रस्ता क्रॉसिंग मयत बेत आणायचं हो, आता हे पाणीच आहे, पावसाळ्याचं कंटिन्यू पाणीच आहे। माणगाव बायपास आपण पाहतोय, इथे आल्यानंतर दिसते चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील बनवण्यासाठी। खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक हे चालूच आहे आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार किंवा नंतर डिसेंबरची तारीख आहे, तर तसं तर डिसेंबरची तारीख आहे। आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय, रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत। आणि जी खरी परिस्थिती जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होत आणि गणपतीत पण इथे लोकांचे हाल होणार आहेत, तासनतास ट्रॅफिक होणार आहे। मुख्यमंत्र्यांना वाटते की सगळं काही चांगलं आहे। आज मी मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहे, त्यांना आमंत्रण देत आहे की तुम्ही आणि मी दोघे डागडुजी व्हायच्या आधी परत एकदा उद्या परवाकडे पाहिजे तर त्यांना वेळ असेल तर मी त्यांच्या सोबत परत येईल आणि एकदा चालूया सोबत, बघूया चालून इथे येऊ की अंबडला जाऊ की नाशिकमध्ये फिरू, पुण्यात फिरू, हिंजवडीत फिरू, कुठेही फिरू। भास्कर जाधवांबाबत आदित्य ठाकरे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। आमच्या पक्षात असतील तर ते नक्कीच मुख्यमंत्री होतील, असं आदित्य ठाकरे म्हणतायत। मात्र भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपदच द्यायला सरकार घाबरतंय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। मुख्य गोष्ट हीच आहे, देसाई साहेब आणि भास्करजी यांचं जुनी मैत्री आहे आणि आता पण आम्ही पाहतो भास्कर जाधवजी खूप मोठ्या एका वेगळ्या आणि लढत असतात। आता आम्ही कोणी कुठचं पद पाहिजे, मुख्यमंत्री पद पाहिजे, विरोधी पक्षनेता पद पाहिजे किंवा हे ह्याच्या मागे पडतच नाही। आमचा जो सगळा आटापिटा चाललाय, आमचा जो सगळी लढाई चाललेली आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवण्यासाठी चाललेली आहे। जिथे जिथे अन्याय होतो तिथे जाऊन आम्ही धावत करत जातो आणि त्याच्यावर लढत असतो। आता पण तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा जेव्हा हाऊस मध्ये पण भास्करजी आणि मी आम्ही दोघंच दिसत असतो, आम्ही लढत असतात। ते उठले की मी उठलो, मी उठलो की ते उठतात, आमच्या मागचे सगळे 18-20 लोक उठतात, काँग्रेस NCP सोबत येतात। आम्ही कशासाठी लढतोय? आणि बाकीची पदं सोडा, भास्करजींना विरोधी पक्ष नेता पद द्यायला हे सरकार घाबरतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।